डायबिटीसचा मला काही त्रास होत नाही. म्हणजे काही तर डायबिटीस म्हणजे काही सर्दी खोकला ताप नव्हे टायफॉइड मलेरिया की तुम्हाला अंग दुखायला सुरुवात होईल कणकणी नाही. डायबिटीस हा सायलेंट किलर आहे. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये हा विचारच नाहीये की तुम्हाला आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येतात आणि जिथं गरज आहे तिथं ॲलोपॅथीचे उपचार घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ते बोलीभाषेत अंधभक्त होता कामाचं नाही. आयुर्वेदाचंही नको आणि ॲलोपॅथीचंही नको. मला मर्यादा येतात त्या मी स्पष्टपणे सांगून देतो की हे होऊ शकत नाही. सर, आयुर्वेद तज्ञ म्हणून तुम्ही 15 वर्ष प्रॅक्टिस करतायत, पण प्रत्येक रोगावर म्हणजे जे कुठला रोग आहे त्याच्यावरती आयुर्वेद पुरून उरलाय का प्रत्येक रोगाला? नाही, मला असं वाटतं की मी 15 वर्षात ह्याच्यात काम केल्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शास्त्राला आपापले काही बलस्थान आहेत आणि आपापल्या काही मर्यादा आहेत आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे मी आयुर्वेदाचा प्रॅक्टिशनर असलो तरी मी नेहमी म्हणजे डायबिटीस बीपीच्या रुग्णांना सांगतो की तुम्ही ते उपचार बंद करू नका. बऱ्याच वेळा लोकांच्या अपेक्षा तशा असतात की आता आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे आलो म्हणजे माझ्या आता डायबिटीस बीपीच्या सगळ्या गोळ्या बंद होतील. कॅन्सरच्या बाबतीत पण हो, की बाबा आता ह्या ट्रीटमेंटच घ्यावी लागणार नाही. कॅन्सरच्या बाबतीमध्ये म्हणजे हे दोन गोष्टी मी आधी फोडून हे करतो. म्हणजे पहिला भाग असा आहे की शास्त्राला बलस्थान आणि मर्यादा आहेत. मग ती दोन्हीला आहेत. आधुनिक शास्त्रालाही आहेत आणि आयुर्वेदालाही आहेत ते. ठीक आहे. तर आयुर्वेदाची बलस्थानं ओळखून त्याच्यासाठीचे उपचार घेतले गेले पाहिजेत. हे मी म्हणलं तसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये रुग्णांना वाटतं की आमच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या पाहिजे. तर मला दोन्ही गोष्टी सांगायच्या की आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये जर तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणजे HbA1c मध्ये तुम्ही प्री डायबिटिक आलेला आहात किंवा नुकतंच तुमचं म्हणजे अबाव 6 तुमची व्हॅल्यू यायला लागली HbA1c ची, तुमचं वजन वाढलेलं आहे, अशा केसमध्ये जर तुम्ही डॉक्टरांचा म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, आम्ही 100% पेशंटचं वजन कमी करून घेतो, मेटाबॉलिझम सेट करून घेतो, HbA1c नॉर्मल येतं, डायबिटीस रिव्हर्सल बसतो. बरं, हा आयुर्वेदाचा फिनॉमिनॉन नाही. मॉडर्न सायन्स सांगतं की तुमच्या बॉडी वेटच्या 10% इतकं वेट जर तुम्ही रिड्यूस केलं तर डायबिटीस रिव्हर्सल बसतो. ठीक आहे. पण हे कधी तुम्ही सुरुवातीला सावध झालं पाहिजे, पटकन त्याच्यावरती उपचार घेतले पाहिजेत की ते नक्की त्यावेळेला तुम्हाला मग पुढे डायबिटीसच्या गोळ्या औषधं घ्यावी लागणार नाही. तुम्ही जीवनशैली चांगली सांभाळली तर तुम्हाला डायबिटीस तुमचा पुन्हा होणार नाही. शुगर बीपी वाढलाय त्या केसमध्ये सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये आहात, वजन कमी करून घेतलं, बीपी कंट्रोल झाला, उत्तम. बीपी नॉर्मल पाहिजे, शुगर नॉर्मल पाहिजे. ठीक आहे. तर तशा पद्धतीनं आयुर्वेदाच्या उपचारांचा विचार करायला पाहिजे. कॅन्सरमध्ये सुद्धा कसं आहे समजून घ्या, कोणत्या स्टेजमध्ये पेशंट आहे, काय चालू आहे. म्हणजे किमोथेरपी चालू असणाऱ्या रुग्णांना मुस्तादी आपण सारखा बस्ती आहे मांसाचं पोषण करणारा, तो बस्ती दिल्यानं फायदा होतो ना. शरीराची जी झीज किमोमुळे जास्त होती ती कुठेतरी रोखण्याला मदत होते ना, तर त्यामुळे तो फायदा नक्की होतो. तर त्यामुळे फक्त दोन्हीचा समन्वय साधून उपचार करण्याची गरज आहे. म्हणजे माझ्याकडे मध्ये एक पेशंट आला होता, त्याला लघवीची जागा आणि संडासच्या जागेच्या मध्ये ऍब्सेस बसला होता, गाठ झाली होती. ठीक आहे. आणि येऊन मला काय म्हणे, सर मी ही आयुर्वेदिक गोळी घेतो, कुठल्या तरी कंपनीचं औषध होतं, काय मधुहारी का काहीतरी असं नाव होतं, आणि ती गोळी घेतो आणि मला डायबिटीसचा काहीही त्रास नाही. मी म्हणलं ओके. मग मी पहिलं ते गाठ घेऊन आले म्हणून मी त्यांची तिथं माझ्या इथं शुगर केली. शुगर किती असावी? 460 शुगर होती. ठीक आहे. तर ही कुठली जी काही गोळी घेतो त्याचा शुगर कंट्रोल असण्याचा काही संबंध नव्हता. एवढी शुगर वाढून तो ऍब्सेस बसलेला होता, तो हील होत नव्हता. पेशंट ऍडमिट करावा लागला, इन्सुलिन देऊन शुगर आधी कंट्रोल करावी लागली, कंट्रोल करून तो ऍब्सेस ऑपरेट करावा लागला. ठीक आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे. डायबिटीसचा मला काही त्रास होत नाही. म्हणजे काही तर डायबिटीस म्हणजे काही सर्दी खोकला ताप नव्हे टायफॉइड मलेरिया की तुम्हाला अंग दुखायला सुरुवात होईल कणकणी नाही. डायबिटीस हा सायलेंट किलर आहे, पोखरणार आहे आतमध्ये. तुमच्या जखमा बऱ्या होत नाहीयेत, तुम्हाला एखाद्या ठिकाणी कापलं तर पटकन रक्त फ्लोट होत नाहीये. तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं तुम्हाला कळेलच असं नाहीये. रेटॉनोपॅथीमध्ये दिसायला त्रास व्हायला लागल्यावर कळतं, तोपर्यंत रक्तवाहिनी फुटलेली सुद्धा लक्षात येत नाही. न्यूरोपॅथीमध्ये टोचल्यासारखे भावना व्हायला लागलं, एवढं व्हायची वाटच नाही बघायला पाहिजे. आपण म्हणजे डायबिटीस बीपी मध्ये मला त्रास होत नाही हा निकष लावण्यापेक्षा माझा बीपी नियंत्रणात आहे, माझी शुगर नियंत्रणात आहे, हा निकष लावला पाहिजे. तर तसं असेल तर आपण हेल्दी आहोत. तर तशा पद्धतीने विचार करायला पाहिजे आणि जिथं गरज आहे तिथं ॲलोपॅथीचे उपचार घेतले पाहिजेत. जिथं चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाचा फायदा होतो तिथं आयुर्वेदाचे उपचार घेतले पाहिजेत. म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडतं की पचनशक्तीशी संबंधित आधुनिक शास्त्राकडे किती औषध आहे? फार कमी. अँटॅसिड आणि ठराविक अँटीबायोटिक सोडता काही नाहीये. प्रोबायोटिक देतील फार. ह्याच्या विरुद्ध तुम्ही आयुर्वेदामध्ये बघितलं तर पचन संस्थेवरती काम करणारी लाखो औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे रसायन चिकित्सा जी सांगितलेली आहे, वाजीकरण चिकित्सा जी सांगितलेली आहे, हा वेगळाच भाग आहे ना. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये हा विचारच नाहीये की तुम्हाला आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येतात किंवा शरीराला ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी च्यवनप्राश तुम्ही आम्ही खातो तो रसायन आहे. ठीक आहे. हे रसायन औषध आहे बेसिकली.
तर हे इतका चांगला विचार आयुर्वेदाने केलेला आहे ना, तर हे घ्यायला पाहिजे ना आयुर्वेदातला आपण. ठीक आहे. पण ॲलोपॅथीमध्ये जे पेन किलर्स आहेत किंवा आता भूल दिली जाते किंवा हे जीवनशैली विषयक आजारांमध्ये जे काही औषधांचा शोध लागले, हे खरंच खूप मोठं वरदान आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे आणि योग्य तो समन्वय घेऊन आपण तशा पद्धतीने उपचार करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ते बोलीभाषेत अंधभक्त होता कामाचं नाही. आयुर्वेदाचंही नको आणि ॲलोपॅथीचंही नको. हा, तुम्ही तुमचे ते रिपोर्ट्स बघायला पाहिजे. डायग्नोसिस म्हणजे तुमच्या रिपोर्टवरती तुमचे सगळ्या पॅरामीटर चांगले आहेत, तर तुमचे डॉक्टर बरोबर आहेत. ते जर होत नसेल, तुम्ही जे उपचार घेताय ज्या डॉक्टरांचे त्याच्याने तुमची शुगर नियंत्रणात नाहीये, बीपी नियंत्रणात नाही, यू मस्ट गो फॉर सेकंड ओपिनियन. ठीक आहे. मी मुलाला क्लासला लावलं, मार्क चांगले पडत नाही, तर मी क्लास बदलतो ना. तसंच तुम्ही हे करायला पाहिजे. तर त्यामुळे ते उपचार व्यवस्थित चाललेले आहेत, चांगल्या पद्धतीनं आपलं सगळं नियंत्रणात येतंय. हा गोष्टी होत आहेत का नाही, हे क्रॉस चेक करूनच विचार करायला पाहिजे. आणि कुठलंही शास्त्र असलं, तर त्याचं ब्लाइंड फॉलोअर होण्यात मजा नाही. आपण डोळसपणे ह्या सगळ्याचा विचार करून समन्वय साधून उपचार घेतले पाहिजेत. कारण दोन्ही शास्त्रांना आपापल्या मर्यादा, आपापली बलस्थान आहे. सर तुमच्या बाबतीत कसं उदाहरण झालं म्हणजे तुम्ही आता म्हटले रिपोर्ट्स बघून आणि मग सेकंड ओपिनियन, असा कुठला पेशंट तुमच्याकडे आला आणि म्हटलं का बाबा नीरज सर तुम्ही दिलेलं काही उपयोगी पडलेलं नाही, मला काय ते सांगा, किंवा चिडून एखादा बोललाय का? नाही. माझ्या बाबतीत, ह्या बाबतीत मला आवर्जून सांगायला आवडेल, की मी स्पष्ट भूमिका घेतो. मी ज्यावेळेला ट्रायल काही करायला जातो ना, त्यावेळेला मी एकदम रुग्णांना फार जास्त दिवसांची औषधं देत नाही. 7-15 दिवसांची औषधं देतो आणि मी स्वतःच सांगून देतो, की आपण नव्याने प्रयत्न करतोय. याच्यात फरक पडला तर आपण मेडिसिन कंटिन्यू करू, अन्यथा आपण औषधं थांबवू. दुसरा भाग, मी आजपर्यंत असं कधीच केलेलं नाही, की आयुर्वेदाकडे पेशंट आला म्हणून त्याची कधी कुठलं इन्व्हेस्टिगेट केलं नाही किंवा त्याच्या बाकीच्या बाजू तपासून पाहिलेलं नाही. मी नक्की पेशंट इन्व्हेस्टिगेट करतो. त्याचे जे रिपोर्ट गरज वाटली तर त्या बरोबरीने जर काही म्हणजे मॉडर्न मेडिसिनची औषधं घेणं गरजेचं असेल, तर ती मेडिसिनच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती मी घ्यायला लावतो कंपल्सरी. किंवा अगदी आमच्याकडे डायबिटीस पेशंट जे रिव्हर्सल बसले किंवा ज्यांचं काही वजन कमी झाल्यामुळे बीपी कंट्रोल झाले, ह्या लोकांची औषधं मी बंद केलेली नाहीयेत, गोळ्या मी बंद केलेल्या नाहीत. ती एमडी मेडिसिन त्यांच्याच डॉक्टरांकडून मी त्या, बाबा आता हे HbA1c नॉर्मल आलेलं आहे, शुगर लेवल कमी होतीये तुमच्या गोळ्यांमुळे, तर आता तुम्ही ह्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गोळ्या कमी करून घ्या किंवा बंद करा. हे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेलं, मी स्वतः ह्या गोष्टी करत नाही. आणि ज्या गोष्टी मला मर्यादा येतात त्या मी स्पष्टपणे सांगून देतो, की हे होऊ शकत नाही. माझ्याकडे कितीतरी वेळेला कोड आहे म्हणून पेशंट येतात, की बाबा आम्हाला ह्याच्यावरती उपचार द्या. मी नाही म्हणून सांगतो, नाहीत येत रिझल्ट बाबा, तर मी नाही ट्रीट करत. फसवणारे फसवत असेल, पण मी स्पष्ट बोलून मोकळा होतो. त्यामुळे तुम्ही म्हणला ह्या गोष्टीचा, पेशंटच्या रागाचा सामना मला कधी करावा लागला नाही. कारण ते स्पष्ट भूमिका घेणं हा तो भाग आहे, तो मी नेहमी उपचार करताना घेतो. तर त्याच्यामुळे तसा गोष्टी मला कराव्या लागल्या.